नमस्कार भयरसिकांनो. काय होईल जेव्हा एका नावाजलेल्या भयकथा लेखकाचा एका सैतानी वाड्यात प्रवेश होईल? भयानक आहे ना? कथेचे नाव आहे सैतानी पडछाया आणि कथेचे लेखक आहेत दीपक पाटील. श्रद्धादीप सरांचे भय साहित्य वाचकांसाठी एक पर्वणीच असते. कथा पूर्ण ऐका आणि हो, समीक्षण करायला विसरू नका. कपिल आता द्विधा मनस्थितीत होता. काय करावे त्याला सुचत नव्हते. त्याला एकट्यालाच तो निर्णय घ्यायचा होता. असा निर्णय जो त्याचे भविष्य कायमचे बदलणार होता. आणि तो उभा राहिला. पण त्यांना त्याची ती अवस्था जाणवली असावी. ते काहीही बोलले नाहीत आणि कपिल वाड्याबाहेर पडला. बाहेर येताच त्याच्यासमोर दोन रस्ते होते. एक जो उजवीकडे गावात जाऊन थेट मुंबईला जाणारा, जिथे तो एक नामवंत लेखक होता, आरामदायक जीवन जगत होता, जिथे सुख होते, वैभव होते, पण एकाकीपणाची जाणीवही होती. आणि दुसरा रस्ता त्या वाड्याकडे जात होता, म्हणजे जणू मृत्यूच्या दाढेत. पण तिथे गाव होता, ज्यात माणुसकीने भरलेली माणसं होती. पंत आजोबांसारखा एक देव माणूस होता आणि त्यांचे हे जगावेगळे संकट होते. असे या जगात एकटे आहोत, मेलो काय नि जगलो काय, आणि शेवटी मरायचेच आहे तर काहीतरी करूनच मरू. कपिलने निर्णय घेतला. मुठी आवळून तो वाड्याच्या दिशेने निघाला. तो वाड्यावर पोहोचला. भिकाजीने दुपारचे जेवण बनवून तो अंगणातील पिंपळाखाली विडी ओढत बसला होता. त्याला पाहून कपिलला बरे वाटले. सावध पावले टाकत तो वाड्यात शिरला. न राहून त्याने त्या वरच्या खोलीकडे नजर टाकली. दार बंदच होते. काहीसा धावतच तो आपल्या खोलीत गेला. खोलीत आल्यावर त्याला सुरक्षित वाटले. ही खोलीच आता त्याचा गड होती, जणू त्याचे सुरक्षा कवच. मानवी मन ही किती चंचल असते. ज्या खोलीत तो गेले काही दिवस राहत होता, ती अगदी साधारण वाटणारी खोली आज त्याचा आधार बनली होती. अन प्रसन्न वाटणारा हा वाडा आता जणू त्याच्यासाठी बकास अन भयान अशी सैतान कोठडी बनला होता. 12 वाजून गेले तरी तो त्या खोलीतच ठाण मांडून बसला होता. भिकाजीने तिथेच त्याला जेवणाचे ताट आणून दिले. काहीही खायची त्याची इच्छा नव्हती. शरीरधर्म पाळण्यासाठी तो थोडंसं जेवला आणि तसाच पलंगावर पडून राहिला. काय असेल ती वस्तू? कुठे असेल? ती मिळाली तर किती बरं होईल. अख्खा गाव या दुष्ट सैतानाच्या तावडीतून मुक्त होईल. पण आपल्याला दिसलेल्या त्या बाई आणि मुलीचे काय? त्या कोण आहेत? त्याबद्दल तर काहीच माहिती मिळाली नाहीये. पण त्यांचीही काहीतरी कहाणी असणारच. आणि तो सैतान, तो कुठून आला असेल तेही कळाले नाही. पण तो असाच कसा येईल? तसं असतं तर प्रत्येक दुसऱ्या गावात असा सैतान दिसला असता. तो विचार करत होता. बऱ्याच गोष्टी त्याला अजूनही अनभिज्ञ होत्या. आणि रात्रीच्या थकावटीने त्याचा डोळा लागला. तो 2-1 तास तरी तसाच झोपून राहिला. सायंकाळी 4च्या सुमारास गाडीच्या हॉर्नने त्याला जाग आली. तो काहीसा दचकलाच आणि जवळपास धावतच वाड्याबाहेर गेला. ती सुहासची गाडी होती. सुहास आला होता. त्याला पाहून कपिलच्या मनात भीतीची एक थंड लहर उठली. सुहास आल्याच्या आनंदापेक्षा त्याला चिंताच जास्त वाटत होती. कारण सकाळी त्यांनी जे ऐकले होते त्यातून तो अजूनही सावरला नव्हता. आणि आपल्या मित्राच्या जीवाला इथे धोका होऊ शकतो, तोही आपल्यामुळे, कारण तो आपल्यामुळेच या गावात आला आहे. हा विचार त्याच्या मनाला विंचवासारखा डसत होता. चेहऱ्यावरील चिंता शक्य तेवढी लपवत त्याने हसून सुहासचे स्वागत केले. अरे 4 दिवस सुट्टी असल्याने म्हटलं महाबळेश्वरला जाऊ. कालच आलो इथे. 5 जणांचा ग्रुप आहे, पण सगळे माझ्या नवीन कंपनीतले, तुझ्या ओळखीचे नाहीत. त्यांना मस्त भटकायला सोडून आलो इकडे, तुला एक सरप्राईज द्यावे म्हणून. खरं तर तुलाच बोलवणार होतो तिथे, पण वाटलं तू येणार नाहीस तेव्हा मीच आलो. पण असं बाहेरच उभं ठेवणार आहेस का मला? हातातली एक बॅग सांभाळत सुहास बोलला. भानावर येत कपिलने त्याच्या हातातली बॅग घेतली आणि त्याला आत घेऊन आला. फ्रेश होऊन सुहास खोलीतल्या कपाटातील ती पुस्तके चाळू लागला. त्याला थोडे विचित्र वाटले. अरे लेखक, ही पुस्तकं पाहिलीस? काहीतरी खजाना असावा या वाड्यात, काळा जादू करून मिळवलेला. काय म्हणतो? यावर कपिल काहीच बोलला नाही. वरच्या मजल्यावरच्या खोलीत एक अनमोल हिरा आहे, पण त्याच्यासाठी जीवाची किंमत मोजावी लागेल. कपिल मनात विचार करत होता. कपिल नाराज दिसतोय हे सुहासला कळले होते. काय लेखक, मी असा न सांगता आलो म्हणून तोंड लटकले का तुझे? अरे मी आजची रात्र राहून उद्या जाणार आहे. आता डिस्टर्ब करणार नाही तुला, काळजी करू नको. सुहास बोलला. अरे काहीतरीच काय? अरे ते बंडोपंत आहेत ना, ज्यांनी माझी इथं व्यवस्था केली, ते आजारी आहेत म्हणून थोडा मूड ऑफ आहे, बाकी काही नाही यार. कपिल म्हणाला. तेवढ्यात भिकाजी खोलीत आला. तो जायला निघाला होता. 2 लोकांचे रात्रीचे जेवण त्याने बनवले होते. खोलीत बसून गप्पा मारता मारता 8:30 होऊन गेले.
वरच्या मजल्यावरची ती खडखड आता जास्तच वाटत होती. सैतानाला जणू नव्या रक्ताचा वास लागला असावा आणि तो त्या माणसाला आकृष्ट करू पाहत असावा, कारण कपिल काही त्याची डाळ शिजू देत नव्हता. कपिलने सुहासला उंदीर खूप आहेत अशी थाप मारली. कपिलने उठून साऱ्या खिडक्या बंद केल्या आणि जेवण गरम करायला उठला. पण त्याला थांबवून सुहासने बॅगमधील विस्कीच्या 2 मोठ्या बाटल्या काढल्या. 1 लिटरच्या असाव्या त्या. त्यापैकी त्याने एक कपिलसाठी आणली होती आणि दुसरी आजसाठी. ते पाहून कपिल स्वयंपाकघरातले जेवण आणि पिण्याचे पाणी घेऊन आला. परत काळोखात तिकडे बाहेर जायला नकोच. आणि त्यांचा कार्यक्रम सुरू झाला. रात्री 2 वाजेपर्यंत ते पितच राहिले आणि कधी झोपले त्यांना कळाले नाही. सकाळी भिकाजीच्या आवाजाने कपिल जागा झाला. 7 वाजले होते. सुहास मस्त झोपला होता. कपिलने पेंगतच दार उघडले आणि भिकाजी म्हणाला, "पंतासने लई झालंय. सकारामने तुम्हासनी गाडी घेऊन बोलवलंय." कपिल धावतच खोलीत गेला आणि गाडीची किल्ली घेतली. सुहास अजूनही झोपला होता. त्याला जागा न करता कपिल गाडीकडे धावला. पंतांच्या वाड्यात खूपच लोक जमले होते. पंत कालच्यापेक्षा आज जास्तच क्रुश वाटत होते. त्यांचा चेहरा सुकल्यासारखा दिसत होता आणि श्वासात घरघर जाणवत होती. त्यांना महाबळेश्वरमधल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावे लागणार होते. कपिल सखाराम यांनी पंतांना अलगद उचलले आणि कपिलच्या गाडीत बसवले आणि धुरळा उडवीत गाडी महाबळेश्वरकडे रवाना झाली. सकाळी 10च्या दरम्यान सुहास जागा झाला. त्याने ब्रश आणि आंघोळ केली. कपिल पंतांना घेऊन महाबळेश्वर येथील हॉस्पिटल गेल्याचे भिकाजीने त्याला सांगितले. सुहास आता नाश्ता करून निघणारच होता. कपिलला तिथेच भेटू त्याने विचार केला. भिकाजी खोलीत आला. सुहासला न्याहारी दिली आणि तुर्तास काही काम नसल्याने तो अंगणातील पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसला. सुहास नाश्ता करत होता. इतक्यात त्याला वरच्या मजल्यावर कुण्या बाईचा आवाज आला. "मला वाचवा, मला बाहेर काढा." ती बाई कोकलत होती, रडत होती, एकंदरीत खूप दुःखात दिसत होती. सुहास दचकला. रात्री काहीच आवाज आला नव्हता आणि आता ही बाई कोण आणि कुठून आली असेल? भिकाजी पण कुठे दिसत नाही वाड्यात. तेवढ्यात त्या बाईचा आवाज वाढू लागला. "मला वाचवा, मला वाचवा." ती ओरडत होती. सुहासने कानोसा घेतला. तो आवाज वरच्या मजल्यावरील कोपऱ्यातल्या खोलीतून येत होता. पण त्याने पाहिले वर जाणारा जिना लाकडी फळ्यांनी बंद केला आहे. एका कमकुवत फळीत हात घालून त्याने ती ताकदीनिशी ओढली. खटकन आवाज आला आणि ती फळी तुटली. सुहासने ताकद लावून बाजूच्या आणखी 2 फळ्यांनी खोडून काढल्या. आता माणूस आत जाईल एवढे भगदाड पडले होते. त्या अंधाऱ्या खोलीत दबा धरून बसलेला तो सैतान चेकाळला. त्याच्या छळाला सुहास बळी पडला होता. सुहास आता पटपट जिना चढून वरती जाऊ लागला. फळ्या निखळलेल्या आवाजाने दचकलेला भिकाजी घाबरतच वाढत आला. त्याने पाहिले की वर जाणाऱ्या जिन्याला ठोकलेल्या फळ्या निखळलेल्या आहेत. भिरभिरत्या नजरेने त्याने पाहिले. सुहास आता त्या खोलीसमोर उभा होता. भिकाजीने जीवाच्या आकांताने दाराकडे धूम ठोकली. त्याला तसा पळताना सुहासने पाहिले आणि ती स्त्री हमसून हमसून रडत होती. या स्त्रीला असे डांबून ठेवणे हे कदाचित भिकाजीचेच कारस्थान असावे आणि त्यामुळे त्याने आपल्याला बघून गावाकडे धूम ठोकली असावी. सुहासने विचार केला आणि दरवाजावरील कुलूप तोडण्यासाठी काय मिळतंय का ते तो शोधू लागला. त्याला बाजूला पडलेला एक लोखंडी गज मिळाला. तो बहुधा एखाद्या खिडकीचा गज असावा. सुहासने घाव घालायला सुरुवात केली. सैतान आता जणू चवड्यावर येऊन वाट पाहत होता आणि खाडकन आवाज होत कुलूप तुटले. सुहासने लगबगीने दरवाजा उघडला. आतून एक भीषण किंकाळी ऐकू आली आणि क्षणार्धात त्या मिट्ट अंधाऱ्या खोलीतून 2 खुरप्यासारख्या नख्या असलेले हात आले. सुहासला काही समजायचे आत उभा केळीचा सूट एखाद्या तलवारीच्या पात्याने सप 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 कापावा तसे त्याचे शरीर न जाणे किती खांडोळ्यात विभागले गेले. धडधड करत ते तुकडे खाली पडले. रक्ताच्या चिळकांड्यांनी दरवाजा नाहून निघाला. एक गगनभेदी किंकाळी करत त्या सैतानाने खाली वाकून आपले अजस्त्र तोंड रक्त मांसाच्या त्या चिखलात घुसळले आणि जे काही आले ते तोंडात घेऊन तो जिन्याकडे सरसावला. मांसाचे काही तुकडे रक्ताच्या थेंबासोबत खाली पडत होते. खोलीच्या दारापासून जिन्यापर्यंत रक्ताच्या लहान मोठ्या ठिपक्यांची जणू एक बिभस्त रांगोळीच उलटली होती. आता तो सैतान जिना उतरू लागला. तोंडातला तो मांसाचा भाग आतडी आणि कोथळा होता. जिना उतरताना तो कोथळा जिन्यावर पडला तर तोंडात उरलेली आतडी चघळत त्या पिशाच्याने त्या लाकडी फळ्यांना एक जोरदार धडक दिली आणि उडलेल्या धुळीच्या लोटातून ते पिशाच बाहेर येत वाड्याच्या मुख्य दरवाज्यातून बाहेर पळाला. सर्व वाड्याने जणू सुटकेचा निश्वास टाकला. इकडे हॉस्पिटलमध्ये असलेल्या बंडोपंतांना जणू ती अभद्र जाणीव झाली असावी.
कपिलचा हात हातात घट्ट दाबत घाबऱ्या आणि घोगऱ्या आवाजात ते म्हणाले, पोरा, घात झाला. खिंडीत पकडून धाव साधला त्यानं. तो सैतान मोकाट सुटलाय. मला गावात जावं लागेल. वाड्याबाहेर येताच तो सैतान गावाकडे पळाला. वाडा गावापासून 1 किलोमीटर वरती होता. जीवाच्या आकांताने पळालेला भिकाजी अजून गावात पोहोचला नव्हता. भिकाजी वाऱ्याच्या वेगाने पळत होता. मागे वळून बघण्याची त्याची हिंमत होत नव्हती. आता तो गावाच्या अगदी जवळ पोहोचला होता आणि इतक्यात मागून येणाऱ्या त्या सैतानी पंजांनी इतका घातक वार केला की पळणाऱ्या भिकाजीचे 3 तुकडे झाले. तुटलेलं मुंडकं बाजूच्या शेतात भिरकावलं गेलं. आता तो सैतान गावाच्या चौकात उभा होता. हृदयाचा थरकाप उडवणारी एक भीषण किंकाळी देत चौकात असलेल्या प्रत्येकावर तो काळ बनून बरसू लागला. आपल्या धारदार नख्यांनी त्याने दिसेल त्यांची खांडोळी करायला सुरुवात केली. लोक जीवाच्या आकांताने पळत होते. रस्त्यात येणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या धारदार नख्यांचा सामना करावा लागत होता. जे लोक घरात होते त्यांनी धडाधड दारे खिडक्या बंद करायला सुरुवात केली. लोकांना काय करावं हे सुचत नव्हतं. जवळजवळ तासभर हा मृत्यूचा तांडव सुरू होता. अचानक तो सैतान जंगलाच्या दिशेने वळला आणि क्षणार्धात नाहीसा झाला. तो निघून गेला तरी तासभर कोणीही घरातून बाहेर आलं नाही. तो नक्की गेला की नाही लोकांना हेच कळत नव्हतं. हिम्मत करून काही गावकरी बाहेर आले. सगळ्या रस्त्यावर रक्तमांसाचा चिखल झाला होता. तुटलेले हातपाय इतरत्र विखुरले गेले होते. नक्की किती लोक मेले याचा अंदाज येणे कठीण होते. गावच्या रस्त्यावरून जणू रक्ताचे पाठ वाहू लागले होते. तिकडे बंडोपंतांना त्या हॉस्पिटलमध्ये अजिबात चैन पडत नव्हता. मला इथून लवकर सोडा. पंतांनी डॉक्टरांच्या मागे तगादा लावला होता. पण त्यांची प्रकृती पाहता डॉक्टर त्यांना सोडायला तयार नव्हते आणि शेवटी हातात लावलेला सलाईनचा पाईप उपसून ते हॉस्पिटलच्या बेडवरून उठले आणि बाहेर पडण्यासाठी गोंधळ करू लागले. वैतागलेल्या डॉक्टरांनी त्यांना काही औषधं लिहून दिली आणि जायला सांगितले. कपिलची अवस्था फारच बिकट झाली होती. तो सुहासला सतत फोन करत होता पण काहीच उत्तर मिळत नव्हतं. त्या सैतानाला नेमकं कोणी सोडलं असावं हा फार महत्त्वाचा प्रश्न होता. कपिलला सुहासची काळजी लागून होती. सकारामच्या आवाजाने तो भानावर आला. त्याला पंतांना घेऊन आता गावात जायचे होते. हॉस्पिटलमधून बाहेर पडून ते गाडीत बसले आणि वाऱ्याच्या वेगाने गाडी करंजखोपकडे निघाली. बंडोपंत पूर्ण वेळ गाडीत शांत बसून होते. आपल्या गावाच्या चिंतेने जणू ते अबोल झाले होते. सैतान मोकळा सुटला आहे. तो गावात तर आला नसेल ना, पण आला असेल तर हा विचार काळजाचा थरकाप उडवणारा होता. गाडी अगदी वेगाने गावाकडे निघाली होती आणि पुढील अर्ध्या तासात गाव दृष्टीस पडू लागला. गाव एखाद्या बेधरलेल्या हरणासारखा अंग चोरून उभा असल्यासारखा भास होत होता. गाव जसा जवळ आला तसा बाया बापड्यांच्या रडण्याच्या आवाजाने जणू काळीज चिरले जाऊ लागले. गावात अकांड तांडव सुरू होते. कपिलची गाडी आता चौकात येऊन थांबली. नव्हे ती थांबवावी लागली कारण चौकात सर्वत्र मानवी अवयवांचा खच पडला होता. जणू सैतानाने गावात रक्ताने होळी खेळली होती. गाडी थांबली तरी बंडोपंतांना गाडीतून खाली उतरायची हिंमत होत नव्हती. ज्या गावावर एवढे प्रेम केले त्या गावातल्या लेकरांचा असा बिभस्तांत कोण पाहू शकणार. कपिलला तर ते दृश्य पाहून उलटी आली. सखाराम मात्र एखाद्या निर्ढावलेल्या गुन्हेगारासारखा ते मानवी अवयवांचे तुकडे निहाळत उभा होता. पंत जसे गाडीतून खाली उतरले रडणाऱ्या गावकऱ्यांनी त्यांना घेराव घातला. रडणारे गावकरी आशेने पंतांकडे बघत होते आणि पहिल्यांदाच कपिलनेही पंतांना रडताना पाहिले. ते दृश्य मन हेलवून टाकणारे होते. नेहमीच हिमालयासारखा उत्तुंग असणारा हा माणूस आज धाय मोकलून रडत होता. ते पाहून कपिललाही रडू आवरले नाही. इतक्यात अण्णांच्या वाड्यामागील जंगलातून एक बेबस्त किंकाळी ऐकू आली. तसे सगळेच भानावर आले. पंतांनी स्वतःला सावरले आणि ते बोलू लागले, जे घडायचं ते घडलं आहे. आता जास्त दुःख न करता आपल्याला यातून मार्ग काढावा लागेल. सगळ्यांनी आपापल्या घरी जा. दारे खिडक्या बंद करून घ्या. कोणी बाहेर पडू नका. येणारी रात्र ही वैऱ्याची आहे. कोणताही धोका पत्करून चालणार नाही. आपली पिढी टिकवण्यासाठी आणि या गावाच्या भविष्यासाठी आपल्याला जगावं लागेल. त्वरित घराकडे निघा. वेळ दवडू नका. तो सैतान जंगलात गेला आहे पण तो कधीही गावात येऊ शकतो हे विसरू नका. मी परत आलोय. वाड्यावर पोहोचताच मी रक्षानुष्ठान सुरू करेल. तोपर्यंत कोणीही घरातून बाहेर यायचं नाही. चला निघा आता.
पंत, सखाराम आणि कपिल गाडीत बसले आणि गाडी थेट पंतांच्या वाड्याकडे निघाली. गाडीतून उतरताच पंत धावतच वाड्यात शिरले. आपल्या खोलीत जाऊन त्यांनी ती लाल वही कपाटातून बाहेर काढली. तोपर्यंत सखारामने यज्ञ पेटवला होता. पंत ती वही हातात घेऊन यज्ञासमोर बसले आणि त्यांनी रक्षा अनुष्ठान सुरू केले. पण त्यांचा आवाज आता काहीसा क्षीण झाला होता. त्यात ती नेहमीची जरब नव्हती. मंत्रोच्चार सुरू होताच तिकडे जंगलातला तो सैतान काहीसा विचलित होऊ लागला. पंतांचे मंत्रपठण सुरू होते, पण आधीमध्ये त्यांना धाप लागत होती. जसा जसा वेळ जात होता पंतांचा आवाज अधिकच घोगरा आणि क्षीण वाटू लागला होता. त्या सैतानावर रक्षा अनुष्ठानाचा योग्य तो असर होत नसावा, कारण तो नेहमीच्या वेगाने अण्णांच्या वाड्याकडे खेचला जात नव्हता. पंतांनी घसा साफ करत मंत्रांचा वेग वाढवला आणि अचानक त्यांना जोराचा ठसका लागला. त्यांचा जणू श्वासच अडकला असावा. खोकल्याची अशी जोरात उबळ आली की पुढचे 3-4 मिनिटे ते खोकत राहिले. रक्षा अनुष्ठानात बाधा आली आणि त्या सैतानावर जो काही परिणाम झाला होता तो नाहीसा झाला. आता अनुष्ठान पुन्हा सुरू करावे लागणार होते. श्वास काहीसा स्थिर झाल्यावर पंतांनी पुन्हा अनुष्ठान सुरू केले, पण यावेळी त्यांचा आवाज अजूनच क्षीण वाटत होता. त्यांच्या घशात अखंड गरगर सुरू झाली होती. त्यांची ती अवस्था पाहून कपिलने त्यांना थांबवले, पण पंत ऐकण्याच्या तयारीत नव्हते. शेवटी जबरदस्ती करत सखाराम आणि कपिलने त्यांना तिथून उठवत पलंगावर नेऊन झोपवले. रक्षा अनुष्ठान होऊ शकले नव्हते. पाणावलेल्या डोळ्यांनी पंत म्हणाले, बाळा आता काय होणार आहे देव जाणे. आजची रात्र काळा रात्र ठरणार आहे आणि 30 वर्ष भुकेलेल्या त्या पिशाच्याला रक्ताची चटक लागली आहे. तो केव्हाही गावात येऊ शकतो. अण्णांच्या त्या वाड्यात कुठली तरी वस्तू आहे ज्यामध्ये त्या सैतानाचा अंत लपला आहे. आजवर तू खूप हिंमत दाखवली आहेस आणि त्याच हिमतीची आज गरज आहे. तुला माझ्यासाठी आणि या गावासाठी त्या वाड्यात जावे लागेल आणि ती वस्तू शोधावी लागेल. माझी प्रकृती पाहता रक्षा अनुष्ठान मी लवकर करू शकत नाही. आता तूच या गावाचा एकमेव सहारा आहेस. त्या वाड्यात जा आणि ती वस्तू शोध. तो सैतान आता लगेच गावात येईल असे वाटत नाही. कदाचित तो रात्री येईल. तू लवकर निघ आणि कसलाही धोका जाणवला तर अण्णांच्या त्या खोलीत आसरा घे. त्या खोलीत असताना तो सैतान तुझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही. काळजी घे. लवकर निघ. देव तुला सहाय्य करो. आता ती वेळ आली होती काहीतरी करून दाखवण्याची. कपिल उठला. त्याच्या डोळ्यात एक निर्धार दिसत होता. वाड्याबाहेर येऊन त्याने गाडीचा स्टार्टर मारला. गाडी विजेच्या वेगाने अण्णांच्या वाड्याकडे निघाली. गाडीतून उतरताच त्याने कानोसा घेतला. वाडा आणि आजूबाजूचा परिसर शांत होता. काहीसा पडतच तो वाड्याच्या त्या तुटलेल्या दारातून आत शिरला आणि थेट अण्णांच्या खोलीत जाऊन थांबला. खोलीत पोचल्यावर त्याला थोडे बरे वाटले. थोडा वेळ कानोसा घेत तो तिथेच बसून राहिला आणि त्याला अचानक सुहासची आठवण आली. गावात आल्यावर पाहिलेल्या त्या बिभत्स प्रकाराने तो सुहासबद्दल विसरूनच गेला होता. त्याने कानोसा घेतला. वाड्यामागील आमराई आणि मागचे जंगल शांत होते. आता निकराची लढाई सुरू झाली होती. वेळ दवडून चालणार नव्हते. कपिल उठला आणि घाबरतच खोली बाहेर निघाला. जिन्याच्या आजूबाजूला तुटलेल्या फळ्यांचे तुकडे विखुरले होते. ते पाहत तो जिना चढू लागला. जिना चढत असताना एका पायरीवर तो थबकला. तिथे एका रक्त मांसाचा गोळा पडला होता. त्यावरील रक्त सुकून गेले असावे. आता तो जिना चढून वर आला होता. जिन्यापासून ते अंधाऱ्या खोलीपर्यंत जणू रक्ताची रांगोळी होती. कानोसा घेत घाबरत तो त्या खोलीच्या दारापाशी आला. समोरचे दृश्य पाहून त्याला तरतरून घाम सुटला. खोलीचे दोन्ही दरवाजे रक्ताने न्हाऊन निघाले होते. उडालेले हे रक्त कोणाचे असावे? भिकाजी? पण तो तर वाड्यात थांबत देखील नाही. बाहेर पिंपळाच्या झाडाखाली जाऊन थांबतो. तो या खोलीपर्यंत येणे अशक्य आहे. मग हे सुहासचे रक्त आहे? हो, हा सुहासच आहे. आपल्या चुकीमुळे आपला जवळचा मित्र आपण गमावला आहे. ही जाणीव फारच वेदनादायी होती. पण कपिलला दुःख करण्यासाठी वेळ नव्हता. डोळ्यात अंगार साठवत तो चोहीकडे पाहू लागला. त्याला आता त्या सैतानाचा भयंकर राग आला होता आणि कसल्याशा वासाने तो भानावर आला. त्या खोलीतून एक घाणेरडा दर्प येत होता. हिम्मत करून तो त्या खोलीत शिरला. त्या खोलीत 2 लाकडी कपाटे होती. बाकी पूर्ण खोली रिकामी होती. त्याने पटपट जाऊन ती कपाटे उघडून पाहिली. त्यात काहीही नव्हते. त्याने खोलीचे 4ही कोपरे तपासले. एक वेळ छतावरूनही नजर मारली, पण कोणतीही वस्तू त्याला दिसली नाही. तो वेड्यासारखा खोलीभर पाहू लागला. पुन्हा त्या कपाटाजवळ गेला आणि त्याने पुन्हा कपाट उघडले आणि पाहिले. आत काहीही नव्हते. होती फक्त ती लाकडी कपाटे आणि एक घाणेरडा दर्प.
पूर्ण खोली तपासून झाली आहे ही खात्री झाल्यावर तो झरझर चालत बाहेर आला आणि रक्त मांसाचा तो चिखल तुडवत अण्णांच्या खोलीत येऊन बसला. वरच्या त्या अंधाऱ्या खोलीत काहीतरी सापडेल ही त्याची आशा फोल ठरली होती. ती एकमेव खोली होती जिथे काहीतरी सापडेल आणि त्या सैतानावर विजय मिळवता येईल असे कपिलला वाटले होते. पण त्याचा भ्रमनिरास झाला होता. समोर काहीच मार्ग दिसत नव्हता. सायंकाळचे 7 वाजून गेले होते. बाहेरचा काळोख खायला उठत होता आणि इतक्यात त्या जंगलातून एक जबर गुरगुर ऐकू येऊ लागली. कपिलचे अंग थरथर कापू लागले. त्याच्या सर्वांगाला घाम सुटला. हा सैतान आता वाड्यात येईल का थेट गावाकडे जाईल? कुणालाही याची कल्पना नव्हती. आपल्या धडधडणाऱ्या काळजावर नियंत्रण ठेवीत कपिल विचार करत होता, पण काहीच मार्ग सुचत नव्हता. जोपर्यंत ती वस्तू मिळणार नाही तोपर्यंत या सैतानाचा अंत होऊ शकत नव्हता. पण हा सैतान असाच मुकाट राहिला तर अजून किती बळी घेणार देव जाणे. उभ्या गावावर जणू एक सैतानी पडछाया पसरली होती आणि ती जणू गाव गिळंकृत करू पाहत होती. कपिलला लवकरच काहीतरी करावे लागणार होते, पण काय करायचे हे माहीत असूनही ती वस्तू न मिळाल्याने तो हतबल झाला होता. आपला जवळचा मित्र गमावल्याने चुडाच्या भावनेने पेटून उठलेले त्याचे मन आता एका नैराश्याच्या गर्तेत सापडले होते. रात्रीचे 9 वाजत आले होते. जंगलातली ती सैतानी गुरगुर वाढत चालली होती. काय करावे? तो सैतान आता केव्हाही गावावर धडकणार होता आणि पुन्हा तो रक्त मांसाचा खेळ खेळणार होता. हे सर्व थांबवायला हवं, पण कसं? हा एकच प्रश्न होता. शरीराची होणारी अखंड थरथर सांभाळत कपिल वेड्यासारखा त्या खोलीत चकरा मारत होता. आता त्याची बडबड चालू झाली होती. हे थांबवायला हवं, काहीतरी करायला हवं, पण कसं करावं? काय करावं? काही समजत नाहीये. काय असेल ती वस्तू? कुठे शोधावी काहीच समजत नाही. हे सर्व माझ्यामुळेच झालं. जर मी या गावात आलो नसतो तर सुहासही आला नसता आणि त्याच्याकडून ते दार उघडलं गेलं नसतं. मी माझ्या मित्राला तर गमावला आणि त्या गावावरही हे पिशाचं मोकळं सोडलं. मीच आहे गुन्हेगार. हे सगळं माझ्यामुळेच होत आहे. मला जगण्याचा काही अधिकार नाही. तो सैतान जर गावाकडे चालला असेल आणि त्या निष्पाप गावकऱ्यांचा जीव घेणार असेल तर त्यांच्या आधी मला मरावे लागेल. हो, मलाच मरावे लागेल. माझ्या चुकीमुळे इतक्या लोकांचा बळी गेला आहे. मला जगण्याचा कसलाही अधिकार नाही. मला जगण्याचा कसलाही अधिकार नाही. मरावंच लागेल. मला मरावंच लागेल. आणि असे बोलून त्याने आपल्या खोलीचे दार उघडले. वरांड्यात मिट्ट काळोख होता. आता तो खोलीतून बाहेर पडून वाड्यामागील त्या जंगलाकडे जाणार होता. स्वतःला त्या सैतानाच्या दाढेत देणार होता. त्याने पक्का विचार केला होता. त्याने जणू पराभव स्वीकारला होता. तो हतबल होता आणि निराशही. आणि त्याने आपले पाऊल खोली बाहेर टाकले आणि इतक्यात वरांड्यातल्या त्या मिट्ट काळोखात एक निळा प्रकाश दिसू लागला आणि त्या निळ्या प्रकाशात एक आकृती चमकली. एक रुबाबदार आवाज ऐकू आला. ते पाऊल मागे घे आणि खोलीत जा. त्या आवाजाने जणू भोवतीच्या त्या मिट्ट काळोखात तरंग उमटले. हवा थरथरली. कपिलच्या धमन्यातले रक्त सळसळले. काहीसा दचकून कपिल मागे सरकला आणि जणू खिळल्यासारखा तिथेच उभा राहिला. वरांड्यात काहीतरी चमकत होते. जमिनीपासून अंदाजे 3-1 फूट उंच अधांतरी काहीतरी दिसत होते. एक विलक्षण निळा प्रकाश पसरला होता आणि त्या प्रकाशात एक मानवी आकृती चमकू लागली. चेहरा नीट दिसत नव्हता, पण फेटा, अंगावरील कोट सदरा आणि धोतर धुसर दिसत होते. तो एक पुरुष होता. त्याच्या आवाजात एक भलतीच जरब होती. ती वेशभूषा असणारा व्यक्ती कुठेतरी पाहिला होता, पण कुठे पाहिला होता हे कपिलला आठवत नव्हते. पण आता समोर उभा असणारा तो व्यक्ती म्हणजे व्यक्ती नसून एक प्रेतात्मा आहे हे कपिलने जाणले. त्याला कुठे पाहिले आहे हे आठवण्याचा कपिल प्रयत्न करू लागला. इतक्यात ती आकृती भरदार आवाजात बोलली. मी अण्णासाहेब इनामदार, या वाड्याचा मालक. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मित्रांनो, हे साहित्य दर्जेदार ऑडिओ स्वरूपात बनवण्यास आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते. त्याचा मोबदला म्हणून तुमचा एक सबस्क्राईब, एक लाईक, एक शेअर आम्हाला आणखी मेहनत घेऊन उत्तम भाई साहित्य बनवण्यास नक्कीच प्रोत्साहन देईल.